देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल यायला अवघे काही तास उरलेले आहेत त्यामुळे उमेदवारांची जी आहे ते धाकधूक वाढलेली आहे। आपल्या सोबत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आहेत। तो काय सांगणार, लोकसभेच्या जागेसाठी तुम्ही परीक्षा दिलेली आहेत, निकाल उद्या आहेत, काय वाटतंय? तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे धाकधूक नाही, माझा विजय हा एकतर्फी होणार आहे। कारण महाविकास आघाडीचे सर्व नेते, कार्यकर्ते आणि सर्व जी काही इथली सामान्य जनता आहे लोकसभा मतदारसंघातली, त्या लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मला माझ्यासाठी खूप मेहनत घेतली, मेहनत घेऊन मतं दिले आणि भरपूर मतं त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतल्यामुळे आणि मतं दिल्यामुळे त्यांचा जो आवाज आहे की भाऊ आपलाच गुलाल उधळेल, आपणच विजयी होणार आहोत, हे लोकांचं प्रत्येक लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांना असलेला आत्मविश्वास हा माझा आत्मविश्वास वाढवते, म्हणूनच विजय हा आपलाच नक्की राहील। तू ज्या पद्धतीनं परवाच्या दिवशी एक्झिट पोल आलेले आहेत, अनेक बहुतांश एक्झिट पोलमध्ये या ठिकाणी खासदार नवनीत राणा जे आहेत त्या आघाडीवर दाखवण्यात आल्यात। एक्झिट पोलमध्ये अंदाज आहे तो एक, तुम्हाला काय वाटतं या एक्झिट पोलवर आणि या अंदाजावर? नाही, त्यांचे अंदाज काहीही असो, पण जनतेचा अंदाज आहे, सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे की विजय हा आपलाच होईल। एक्झिट पोल काही जरी असले तरी विजय हा आपलाच आहे आणि तो जास्तीत जास्त मताचा आहे। अत्यंत महत्त्वाची ही अमरावती लोकसभाची निवडणूक या संपूर्ण कालावधीमध्ये गाजलेली आहे। दिग्गज नेते या ठिकाणी आहेत, अमित शहांची सभा असेल, मोदींची सभा या संपूर्ण निवडणुकीमध्ये झाली। तुमच्या बाजूने देखील शरद पवार आलेत, उद्धव ठाकरे आले, राहुल गांधींच्या सभा झाल्या, त्याचा परिणाम तुमच्यावर होणार? नाही, ते जरी आले असतील तर तुम्ही पाहिलं असेल, अमित शहाजींची सभा पाहिली, खुर्च्या रिकाम्या होत्या, अनेक मान्यवरांच्या त्यांच्या ज्या सभा होत्या त्या सभा कुठेही तुम्हाला पूर्ण झालेली दिसणार नाही। परंतु महाविकास आघाडीची सभा, मग संजय राऊत असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील किंवा राहुलजी गांधीची सभेची नोंद संपूर्ण देशात झाली, सर्व मीडियांनी त्यांना एक हे दिलं आणि त्या दिवशीची जे हे पाहिली तुम्ही, लोकांची गर्दी पाहिली, ते सर्वदूर लोक दिसत होते। शासकीय अंदाज, शासनाचा अंदाजसुद्धा 4 लाखाच्या वर त्यावेळेस तिथं लोक होते आणि त्यामुळे हा लोकशाही आघाडीच्या सोबतचा असलेला कौल हा आपल्याला पाहायला तिथं मिळेल। काय सांगणार, कारण रवी राणा म्हणाले की एक्झिट पोल आलेले आहेत, 2 लाख मतांनी नवनीत राणा या निवडणुकीत विजयी होते। मला एक सांगा भाऊ, की ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या गेल्या, तुम्हाला आजपर्यंत दिसल्या का? इथं आज तरी तुम्ही बाईट घ्यायसाठी गेले तर तुम्हाला दिसणार आहे काय? आजपर्यंत दिसल्या नाही। याचा अर्थ काय आहे? मी सतत ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सतत कामात आहे। आजही तुम्हाला दिसत असेल तर मी हॉस्पिटलमध्ये आहो इथं एका आमच्या कार्यकर्त्याला भरती करण्यासाठी। तर हे लोकांची सेवा आहे, त्यामुळे लोक पाठीशी होते आणि हे कधी दिसले नाहीत, कधी लोकांमध्ये गेले नाहीत। 5 वर्ष यांनी जे काही केलं ते जनतेसमोर आहे, म्हणून त्यांच्याविषयीचा जो प्रचंड रोष होता तो आपल्याला उद्या दिसेल। म्हणून 2 लाखाच्या मतानं येईल किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी वल्गन आहेत। तुम्ही म्हणतात की धाकधूक नाही आहेत, माझाच विजय, का वाटते तुम्हाला? लोकांमध्ये असलेला आत्मविश्वास, लोकांनी केलेलं काम, जे काही जनता माझ्यासाठी झटली, त्यांचा जो आत्मविश्वास आहे आजही, तो आत्मविश्वास माझा आत्मविश्वास वाढवते, म्हणून मला धाकधूक नाही। कोणालाही विचारलं तरी लोक हेच सांगतील की विजय हा आपलाच आहे। एक शेवटला प्रश्न, काल रवी राणाने वक्तव्य केलं की मोदी पंतप्रधान होतील आणि त्यानंतर 15 दिवसात जे आहे ते उद्धव ठाकरे सत्तेमध्ये सहभागी होतील, कसं पाहता? तो रवी राणाचं आजचंच काही भविष्यवाणी नाही, मी तर म्हणतो आंतरराष्ट्रीय ज्योतिष्य ही पदवी त्यांना दिली पाहिजे आणि त्यांनी हे ज्योतिष्य आता असंच वर्तवत राहावं नेहमीसाठी, अशी माझी तरी अपेक्षा आहे। नक्कीच तर हे होते महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बळवंत वानखडे। उद्या लोकसभा मतदारसंघाचा जो आहे तो निकाल लागणार आहे आणि या निवडणुकीच्या निकालामध्ये भरघोस मतांनी मी विजयी होणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.